टीम इंडियाचे दोन मोहरे असे आहेत की जे आक्रमक आहेत, जे प्रतिस्पर्धी बॉलर्सवरच हल्ला चढवतात, बिनधास्तपणे कसली तमा न बाळगता थेट 4 आणि 6ची बरसात करतात। हे दोघे टीम इंडियाच्या आघाडीचं आक्रमण सांभाळतात। अर्थातच आपण बोलतोय ते शिखर धवन आणि रोहित शर्माच्या ओपनिंग पार्टनरशिप बाबत। कोणत्याही लढाईमध्ये सुरुवातीला आपल्या तुकडीला आघाडी मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम आघाडीच्या सैनिकांना करावं लागतं। याचबरोबर सुरुवातीलाच प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमक हल्लेही करावे लागतात। म्हणूनच कोणत्याही लढाईमध्ये प्रारंभी आपले विश्वासू आणि आक्रमकपणे चढाई करणारे महत्त्वाचे सैनिक रणांगणात उतरवले जातात। अगदी त्याचप्रमाणे कॅप्टन महेंद्रसिंग धोनी देखील शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोन एक्क्यांना लढाईच्या प्रारंभीच रणांगणात उतरवतो। धवन आणि रोहित देखील आपल्या सेनापतीने दाखवलेला हा विश्वास गेल्या काही दिवसांपासून सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत। शिखर धवन आणि रोहित शर्मा सध्या टीम इंडियाच्या वनडे टीमच्या ओपनिंगची धुरा वाहत आहेत। वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या करिअरला उतरती कळा लागल्यापासून सिलेक्शन कमिटी ही दोन चांगल्या ओपनर्सच्या शोधात होतीच। त्यांना शिखर धवन आणि रोहित शर्माच्या रूपात दोन चांगले ओपनर्स मिळाले। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये प्रथम शिखर धवन आणि रोहित शर्माला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय धोनीने घेतला आणि दुसऱ्याच लढतीमध्ये त्यांनी भारताला शतकी ओपनिंग पार्टनरशिप करून दिली। पहिल्याच सिरीजमध्ये ही जोडी क्लिक झाली आणि सिलेक्शन कमिटीसहित कॅप्टन धोनीचीही ओपनिंगची चिंता मिटली। असं जरी म्हटलं तरी ओपनिंगला अजून या दोघांना बरंच काही सिद्ध करायचं आहे। आतापर्यंत या दोघांनी जवळपास 19 वेळा वनडेमध्ये टीम इंडियाची पायाभरणी केली आहे। यातील 4 वेळा त्यांनी शतकी पार्टनरशिप तर 2 वेळा अर्धशतकी पार्टनरशिप केली आहे। पहिल्याच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये 176 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली। यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 127 रनची ओपनिंग दिली, तर विंडीज विरुद्ध 101 आणि 123 रनची पायाभरणी करत भारताला भक्कम सुरुवात करून दिली। तर पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध अनुक्रमे 58 आणि 77 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली आहे। सेहवाग आणि गंभीरने जवळपास 10 वर्ष भारतीय टीमच्या ओपनिंगची धुरा वाहिली। म्हणूनच आता धवन आणि रोहित किती काळ ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात हे पाहावं लागेल। त्यांचा सध्याचा धडाका पाहता ते प्रतिस्पर्धी बॉलर्सवर आक्रमक हल्ले चढवतात। मात्र याच वेळी आपण आघाडीचे बॅट्समन असल्याने वेळप्रसंगी संयम राखत चांगली पायाभरणी करून देण्याचं भानही त्यांना बाळगावं लागेल। आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शिखर धवन आणि रोहित शर्मा आफ्रिकेच्या बाउन्सी पिचवर त्यांच्या तेजतर्रार बॉलर्सचा कसा मुकाबला करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण आतापर्यंत त्यांनी भारतीय पिचवर भारताला ओपनिंग दिली आहे। यामुळेच आता परदेशी भूमीवर भारताला चांगली ओपनिंग देण्याचं कडवं आव्हान शिखर धवन आणि रोहित शर्मावर असणार आहे। झी मीडिया ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।